राजसाहेबांची आम्ही आज भेट घेतली। यामध्ये राजसाहेबां आम्ही जे काही आमचे मुद्दे होते ते आम्ही ठेवले। ॲक्च्युली आम्ही संस्था चालक सर्व आज महानगरपालिकेमध्ये जवळजवळ दत्तक वस्ती योजना हे 20 वर्षापासून आम्ही चालवत आहे। आता असं झालेलं आहे की ग्लोबल टेंडर ही येऊन अचानक आम्हाला बेघर करतायत आणि दुसऱ्याला एकाच नामांकित कंपनीला देऊन ते आम्हाला वेगळं साईडला करतायत आणि त्यावर आम्ही एक भूमिका घेतली। जर हे कॅन्सल झालं नाही तर आम्ही आक्रमक भूमिका त्यावर घेणार। हे जेव्हा होणार होतं तुम्ही सरकारकडे किंवा पालिका प्रशासनाकडे काही मागणी केली होती का असं होऊ नये, कारण यामध्ये छोटे मोठे जे कर्मचारी किंवा संस्था काम करतात त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, तर प्रशासनाकडून काही सांगण्यात आलं होतं? कालच आम्ही आयुक्त इक्बाल चहल यांना भेटलो। आमचं सर्व शिष्टमंडळ आज काल गेलं होतं आणि त्यानंतर आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर ते तोडगा काढू असं सांगितलं। नक्की, पण राजसाहेब ठाकरे यांची तुम्ही भेट घेतली, त्यांनी काही ठोस आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे का, किंवा त्यांना तुम्ही तुमची आपबीती मांडलेली आहे का? कारण इथे प्रश्न जो आहे तो 10,800 तरुणांचा आहे, मराठी युवकांचा आहे। राजसाहेबांनी आज आमचा मुद्दा ऐकून घेतलेला आहे, त्याबद्दल त्यांचे सर्वांच्या वतीने आभार मानतो आम्ही। मुद्दा असा आहे की साहेब, वस्तुस्थिती अशी आहे की 2001 साली ही योजना सुरू झाली। पूर्वी दत्तक वस्ती योजना म्हणून नावाने योजना चालू होती। दत्तक वस्ती योजनेनंतर ही योजना 15 वर्षे चालली। 2013 साली पुन्हा याच्यात थोडंसं करेक्शन करून स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान वस्ती स्वच्छता योजना ही योजना आणली। ही योजना 12 वर्ष चालली आणि अचानकपणे आता हे काय गोडबंगाल आहे सरकारचं आम्हाला कळत नाही की अचानक आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता अचानकपणे हे जो ग्लोबल टेंडरचा जो घाट घातलेला आहे हा आमच्यासाठी मारक आहे। याचं कारण तुम्हाला सांगतो। आता एकनाथ शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं, कुणाचंही सरकार असू दे, संयुक्त सरकार आहे। एकीकडे बेरोजगार संस्थांचं रजिस्ट्रेशन तिकडे चालू आहे, रजिस्टर ऑफिसमध्ये महिला बचत गटांचं रजिस्टर चालू आहे, मग आणि इकडं आम्हाला बेरोजगारांना बेरोजगारच करायचं चालू आहे। म्हणजे ही शासनाची दुटप्पी भूमिका आहे। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे का? तर इथं प्रश्न पडतो की हे सर्वसामान्यांचं सरकार नाही। शासनाने एक GR काढावा की ज्या बेरोजगार संस्था पूर्वी रजिस्टर केल्या आहेत त्या पहिला बंद कराव्यात, असा GR काढावा। महिला बचत गट आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द करावं आणि खुशाल हे काम ग्लोबल टेंडरवाल्यांना द्यावं, हा आमचा मुख्य आक्षेप आहे। यामध्ये साहेब साधारणतः तुम्हाला सांगतो 50,000 लोकांचा रोजगार अवलंबून आहे आणि असं असताना सुद्धा हे कितपत योग्य आहे अचानक एखाद्या महिन्यात ही सगळी पॉलिसी राबवणं आणि मुळामध्ये निवडणुकीच्या तोंडावर हे करणं योग्य आहे का? जर शासनाने हे थांबवलं नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेणार, निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आणि आमचं जे काय मत आहे ते त्यांना त्याच्यातून दाखवून देणार। महानगरपालिकेने जे टेंडर काढलं आहे ते जवळजवळ चौपटपटीने त्या कंपनीला कंत्राट देत आहेत आणि आम्ही तेच काम 180 रुपयामध्ये करतोय। आज 23 वर्ष आम्ही झोपडपट्ट्या स्वच्छ केल्यानंतर एखादी कंपनी येते आणि आम्हाला लाथाडल्यासारखं बाजूला केलं जातं महानगरपालिकेतून। हे कितपत योग्य आहे? आणि ह्यात बचत गट महिलांचा खूप कॉन्ट्रीब्युशन आहे या कामामध्ये। त्यांनी जीव ओतून काम केलेलं आहे। वर्गीकरणापासून तुम्ही जाऊन प्रत्येक वॉर्डला बघा, आम्हाला किती कामं करावी लागतात। कामगारांना वर्गीकरण करावं लागतं, ओला सुका, त्याच्यानंतर त्यांचं कंपोस्टिंग करावं लागतं। हे सगळं त्या कंपनीच्या वेळी करणार तर त्यांना त्या 1100 रुपये द्यायला तयार आहेत, पण आम्हाला 180 रुपयापासून आज 23 वर्षात 1 रुपयाही वाढवलेला नाही आहे आमचा, तरी आम्ही सुद्धा त्या ह्याच्यामध्ये काम करतोय एवढ्या कमी पैशात। आणि आज सगळ्या झोपडपट्ट्या क्लीन करून आज कोणती तक्रार आहे एवढी की यांना हे ग्लोबल टेंडर आणायची गरज लागलेली आहे? ह्याची भूमिका आम्हाला स्पष्ट झाली पाहिजे। नक्की आहे का याच्या मागे कारण? याच्यामध्ये साधारणतः तुम्ही किती बचत गट आहात, किती कुटुंब यावर अवलंबून आहे? जवळजवळ 50,000 लोक यात संस्थेतर्फे टेंडर भरली जातात। 840 संस्था यात काम करतात एका वेळेला 6 महिन्यामध्ये आणि जवळजवळ 10,000 लोक यात आम्ही त्यांना स्वयंसेवक म्हणून बोलतो, तर स्वयंसेवक इन्व्हॉल्व आहेत ह्याच्यात। आणि हा खूप मोठा मुद्दा आहे। जर मुंबईत आर्थिक राजधानीत जर असं होत असेल आणि मराठी माणसाला असं लाथाडलं जात असेल तर आम्हाला पूर्णपणे विचार करण्याची संधी आहे, हे आम्हाला दिसतं यातून। आणि आणखीन एक मुद्दा, आम्ही जे 80 कोटीमध्ये काम करतो आज पूर्ण मुंबई आम्ही 80 कोटीत स्वच्छ करतो, ते 1200 कोटी आज महानगरपालिका द्यायला तयार झाली आहे। हा टॅक्स पेअरचा पैसा आहे, हा कोणाचा एकाचा पैसा नाही आहे। तर सरकारने यावर पूर्णपणे विचार करावा आणि यातलं गौडबंगाल नक्की बाहेर काढावं, ही आमची नम्र विनंती आहे सरकारला। जर तसं झालं नाही तर आम्ही नक्की आक्रमक भूमिका घेणार, कारण का आमच्या पोटावर लाथ मारली जाते। आज राज ठाकरे यांना भेटला, त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? साहेबांनी साहेब आमच्या अजून शिष्टमंडळाशी चर्चा करतायत। अजून काही आश्वासन आम्हाला कळलेलं नाही आहे,
पण त्यांची भूमिका आम्हाला लवकरच कळेल, त्याप्रमाणे आम्ही पुढे काम करू. आदरणीय राजसाहेबांना जे त्यांची समिती आहेत, ज्या महिलांचे जे संस्था आहेत त्याच्यामध्ये बचत गट आहेत, सेवा संस्था आहेत, बेरोजगार संस्था आहेत आणि प्रामुख्याने हे महिला आहेत आणि मराठी महिला आहेत. आणि आज गेले काही वर्षापासून आपण बघतोय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचं साठी भांडते आहे की हे वारंवार असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे की हे टेंडर इतर माणसांना दिलेले जाणार आहेत आणि ते माणसं इकडची पण नाही आहेत, बाहेरून बाहेरून येतात ही माणसं आणि त्यांना मोठे मोठे टेंडर देणार आहेत असं आमच्या निदर्शनात आलेलं. ह्याच्यामुळे जे बेरोजगारी निर्माण होणार आहेत, महिलांचं ज्या विषयावरती पोट चालतं, जे टेंडर त्यांना मिळत होते आणि ते अतिशय चांगल्यापणाने सिन्सिअरली ते काम करत होते, आज त्यांना कुठेतरी हे काम त्यांच्या हातातून जाणार. ते आदरणीय राजसाहेबांना सांगायला हे सगळ्या इथे आलेल्या आणि आदरणीय राजसाहेबांनी अतिशय चांगली भूमिका घेतलेली आहे, ऐकून घेतलेलं आणि त्यांचा मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय ठामपणे उभी राहते आहे असं राजसाहेबांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. पुढे हे टेंडर कोणाकडे जाणार आहे, कसं जाणार आहे आणि महिलांना ह्याचा तोटा नाही झाला पाहिजे, त्यासाठी जे काय आपण प्रयत्न करू शकतो आदरणीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते आम्ही करणार आहोत. आम्ही ते जे समिती आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा चालू आहेत आणि पुढे जे काय करायचं आहे पाऊल उचलायचे आहेत त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आमची तयारी आहे. आदरणीय राजसाहेबांनी जे विषय आहेत की महिला जे संस्था आहेत, बचत गट आहेत, बेरोजगार संस्था आहेत, ह्या सगळ्या विषयामध्ये खूप गांभीर्याने त्यांचं समितीबरोबर चर्चा केलेली आहेत आणि त्यांच्या निदर्शनात आलेलं आहे की कुठेतरी महिलांवरती अन्याय होतो आहे आणि हे सरकारच करते आहे, कुठचीही सरकार असो ते महिलांवरती अन्याय करते आहे. आज समजा आपण बोललो की अंगणवाडी सेविकाचा प्रश्न आहे किंवा आता ह्या जे संस्थाच्या महिला आहेत त्यांचा प्रश्न आहे, नेहमी महिलांवरती अन्याय होतो, महिलांचे विषय जे आहेत ते प्रलंबित राहतात. तर आदरणीय राजसाहेबांचं असं म्हणणं आहे की आता समजा आपल्याला हा विषय सरकारसमोर आणायचं असेल तर एक मोठा मेळाव्याचं आयोजन करणार आहोत. ह्या सगळ्या महिलांना आम्ही संघटित करणार आहोत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते समोर मांडणार आहोत आणि समजा तरी सरकारने नाही ऐकलं तर महिलांचा रोष रस्त्यावर येईल असं आदरणीय राजसाहेबांचा आदेश आहेत आणि कुठेतरी सरकारने हे गांभीर्याने घेतलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. मुंबईतील सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सहकारी संस्था, महिला बचत गट यांच्यावर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय चाललेला आहे. कारण आमच्या माता भगिनींच्या हातचं काम हिसकावून घेण्याचं काम हे सरकार करतंय आणि कुणाच्या तरी एखाद्या घशात घालण्याचं महापाप सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे. गेले अनेक वर्ष झालं आमच्या महिला माता भगिनी या ठिकाणी मुंबई स्वच्छ ठेवण्याचं या ठिकाणी काम करत होत्या, परंतु या ठिकाणी दलाली खायची, पैसे खायचे, एकालाच टेंडर द्यायचं आणि ती मलिदा खायचं, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी सरकारकडनं होतं आहे आणि ते आम्हाला कदापि मान्य नाही. म्हणून येत्या 29 तारखेला मुंबईमधील या सर्व महिलांचा, या माता भगिनींचा एक प्रचंड मोठा असा आक्रोश मेळावा या ठिकाणी मुंबईत आम्ही आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सरकारला इशारा देतोय की ताबडतोब जे ते ग्लोबल टेंडर काढलेलं आहे ते टेंडर या ठिकाणी रद्द झालं पाहिजे आणि हे जर टेंडर रद्द नाही झालं तर जो कोणी टेंडर घेईल त्याला या ठिकाणी मुंबईमध्ये काम करणं अवघड जाईल. याची त्या ठेकेदारांनी देखील नोंद घ्यावी, त्या दलालांनी देखील त्या ठिकाणी नोंद घ्यावी. कारण एका बाजूला मुंबई महानगरपालिका त्या ठिकाणी ठराव करते की मुंबईमधले हे वेगवेगळे टेंडर महिलांना काम मिळायला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे म्हणून महिलांना द्यावं, असं कंपल्सरी असताना देखील या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा दलालीसाठी घाट घातला जातोय आणि तो मनसे कदापि खपून घेणार नाही. म्हणून येत्या 29 तारखेला मुंबईतील माझ्या सर्व माता भगिनींना या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आवाहन करतोय की मनसेचा जो हा आक्रोश मेळावा होणार आहे त्या आक्रोश मेळाव्याला सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. कारण आपलं पोट
दुखतंय हे सांगितल्याशिवाय आपल्याला औषध मिळणार नाही आणि त्यामुळे सगळ्या माता भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी आपल्या माध्यमातून संपूर्ण मुंबईतल्या आमच्या माता भगिनींना आवाहन करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.